पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा तुझी ज्ञानदेव म्हणे तरल तरल आता उतरल गुरु कृपे विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिद्यागम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयानविन्दे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुत्तं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं ततोमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूत द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमाऊली संत श्रेष्ठ योग्यांची माऊली साधकांचे मायबाप असे असणारे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील रोज म्हणला जाणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून असं सांगतात की श्री गुरु सारिखा असता पाठी राखा
इतरांचा एका कोणतरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरु सारखा जर का आपल्या मागे पाठीराखा असेल तर आपल्याला कशाची चिंता राहत नाही. दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राजाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात तसं की राजाची पत्नी कशीच विकत मागत नाही. तिच्या मनाला जे वाटेल ती घेऊ शकते. त्याच्याप्रमाणे जो शिष्य गुरुला शरण जाईल त्याच्या पण सगळं काही मनाजोगं होत असतं. पुन्हा तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी. पुन्हा एक उदाहरण देतात कल्पतरू तळवटी. कल्पतरू जो वृक्ष आहे ज्या वृक्षाखाली आपण बसून जे काही मागेल ते आपले सर्व हेतू पूर्ण होतात. तसंच गुरु केल्यामुळे सर्व आपले हेतू पूर्ण होतात. आणि शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेमुळे मी तरुण गेलेलो आहे असा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी गुरुविषयी अभंग घेण्याचं कारण असं आज आपण ज्या भूमीत आहोत ती भूमी सुद्धा गुरु शिष्याची भूमी आहे. निळोबरा आणि तुकोबरा ही गुरु शिष्याची भूमी आहे. आणि आपण तिकडे चालला आहात ती भूमी सुद्धा गुरुची भूमी आहे. साईबाबा हे गुरु आहे म्हणून हा अभंग घेतलाय. खरं तर इथलचं असं महात्म्य आहे निळोबरायांचं आपल्या सर्वांना माहिती आहे तरी पुन्हा एकदा मी सांगतो. निळोबरायांचं मूळ गाव हे शिरूर ते निळोबरा हे रामलिंग जे देवस्थान आहे ते रोज जायचे. आणि रोज गेल्यामुळे तिथे ते शिवभक्त होते, खूप मोठे शिवभक्त होते. रोज रामाच्या हातून ते स्थापन केलेल्या लिंगाचे ते रोज पूजन करायचे. आणि त्यांचे विठ्ठलावर पण खूप निस्सीम भक्त होते. विठ्ठलाचे पण खूप मोठे भक्त होते. आणि विठ्ठलाचे भक्त असल्या कारणाने ते दरवेळी वारीला जायचे. कधीच वारी त्यांची चुकत नव्हती. आणि वारी चुकत नसल्याने एके दिवशी काय झालं, वारीतून येत असताना नारायण बाबा या अशा महात्म्याकडून त्यांना तुकोबाराय यांची माहिती झाली. आणि तुकोबारायांची माहिती झाल्याच्या नंतर त्यांना कळलं की तुकोबाराय हे खूप मोठे साधू पुरुष होते. ते एवढे मोठे साधू पुरुष होते की त्यांना वैकुंठावरून देव न्यायला आला होता. मग हे निळोबरायांना कळलं की तुकोबाराय वैकुंठाला गेले. म्हटल्यावर ते परत येणे त्यांना शक्य आहे, ते आपल्याला अनुग्रह देऊ शकतात. म्हणून निळोबरायांनी आग्रह धरला, हट्ट धरला की मला तुकोबारायच गुरु पाहिजे. निळोबराय ध्यान धारणेत बसले, तुकोबारायांचं भजन करू लागले. तुकाराम तुकाराम असं भजन करू लागले. लोक त्यांना सांगत होते तरी त्यांनी ऐकलं नाही. तुकाराम तुकाराम असे मनात 42 दिवस झाले. पार निळोबारायांचा पार प्राण जाऊ लागला. मग देवाला त्यांची दया आली. देव स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः भूमीवर पुन्हा अवतार घेतला आणि निळोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला. निळोबारायांना म्हटला, निळोबा उठ, मी आलोय. निळोबाराय बघतात तर ते पांडुरंग परमात्मा उभा आहे. निळोबाराय देवाला म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रजिला वाचून आला सीता. निळोबाराय असं देवाला म्हणतात. देवाचा सुद्धा धिक्कार करतात निळोबाराय. मग देवाला आश्चर्य वाटतं, गुरुवर एवढी कधी भक्ती असते का. मग देव लगेच इथून आपल्या वैकुंठाला जातात. तुकोबारायांना ध्यान धारण्यातून उठवतात. तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय तुमचा खूप मोठा साधक एका धरतीवर पृथ्वी तलावर आहे. तुमची खूप निष्ठा आहे त्याच्यावर. मग तुम्ही त्याला दर्शन द्या, नाही तर त्याचा पर अंतकाळ जवळ आलेला आहे. मग तुकोबाराय देवाच्या आज्ञेवरून निळोबारायांना जातात आणि निळोबारायांना अनुग्रह देतात. असा या टीक्याचा महात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की श्री गुरु सारिका पाठीराखा असेल तर आपल्या कुणाची चिंता राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं का म्हणतात, श्री गुरु करणे आपल्याला आवश्यकच आहे का, खूप आवश्यक आहे. खरं तर नामदेव महाराजांना विचारा की आपल्या सर्वांना नामदेव महाराज माहितीच आहे. नामदेवराय छोटे होते आणि छोटे असताना नामदेवरायांचे वडील गावी गेले होते. आणि एका गावी गेल्यामुळे नामदेवरायांचे वडील रोज देवाला नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य दाखवत असताना हा त्यांचा नित्यनेम झाला होता. पण आज नामदेव महाराजांचे वडील नसल्यामुळे नामदेव महाराजांची आई नामदेव महाराजांना सांगते, हे नामा आज तू देवाला नैवेद्य दाखवू नये. नामदेव महाराज खेळत होते. नामदेव महाराज लहान होते. नामदेव महाराजांना काही कळत नव्हतं. नामदेवराय म्हणले, आपण नैवेद्य घेऊन जाऊ. देव नैवेद्य खाईल, आपण परत माघारी येऊ. मग नामदेवराय
नैवेद्य घेऊन जातात, मंदिरात जातात आणि देवापुढे नैवेद्याचं ताट ठेवतात आणि देवाला म्हणतात, देवा तू नैवेद्य खा. देव काही नैवेद्य खात नाही. पुन्हा देवाला म्हणतात, देवा तू नैवेद्य खा. तरी देव नैवेद्य खात नाही. मग नामदेवराय म्हणतात, मी तुझ्या पुढे डोकं फोडेल, तू नैवेद्य खा. तरी काय देव नैवेद्य खात नाही. आणि मग नामदेवराय तिथे डोकं फुटू लागतात. देव तिथे अवतरित होतो आणि लगेच नामदेव महाराजांच्या हातून ती पोळी खातो. मग नामदेवराय घरी जातात आणि नामदेवरायांच्या हातातील ते मोकळं ताट पाहून नामदेवरायांची आई नामदेवरायांना विचारते, का रे नामा, नैवेद्य कुठे गेला? नामदेवराय म्हणले, देवाने खाल्ला. मग नामदेव महाराजांची आई म्हणले, अरे काय खोटं बोलतो, तू खाल्ला असं सांग की. नामदेव महाराज म्हणतात, नाही, देवाने खाल्ला. मग नामदेव महाराजांच्या आईला विश्वास बसत नाही. संध्याकाळी नामदेव महाराजांचे वडील येतात. नामदेव महाराजांची आई नामदेव महाराजांच्या वडिलांना सर्व प्रकार सांगतात. मग नामदेव रायांचे वडील काय करतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा नामदेवरायांना नैवेद्य घेऊन पाठवतात. आणि नैवेद्य घेऊन पाठवल्यावर ते नामदेव महाराजांच्या मागे त्या दरवाजातून लपून बघतात की देव खरंच नैवेद्य खातो का. आणि मग खरंच ते बघतात की नामदेवाच्या हातून देव नैवेद्य खातो. मग अशा नामदेवाच्या हातून ज्या देवाने नैवेद्य खाल्ला, हेच नामदेवराय मोठे होऊन एका संतांच्या सभेत गेले. नैवेद्य हाती ज्यांच्यातून देवाने नैवेद्य खाल्ला, हे मोठे होऊन संतांच्या सभेत गेले. संतांच्या सभेत गेल्याच्या नंतर गोरोबा काकांना वाटतं की आपण या सर्वांची परीक्षा घ्यावी. संतांच्या सभेत सर्व काही संत होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका, जनाबाई आणि नामदेव महाराज, असं सर्व काही संत होते. आणि मग गोरोबा काका म्हणतात, आता यांची परीक्षा घ्यायची. गोरोबा काका काय करतात, असे सर्व संतांना लाईनीत बसवतात, रेषेत बसवतात आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक चापट मारतात. कुणीच काय म्हणत नाही. पण नामदेवराय त्यांना चापट मारल्याच्या नंतर रडू लागतात. नामदेवराय म्हणतात, का हो, मी तुम्हाला काहीच केलं नव्हतं तरी तुम्ही मला का मारले? सर्व संत त्यांच्यावर हसतात आणि मुक्ताबाई त्यांना कच्चं मडकं हे नाव देते. मग त्यांना अजून राग येतो आता तिथून निघून जातात. आणि निघून गेल्याच्या नंतर देवाकडे जातात. देवाला म्हणतात, का रे देवा, तू तर माझ्या हातून नैवेद्य खायचा, अजून सुद्धा खातो, तू माझ्या हातून नैवेद्य खातो आणि संतांच्या सभेत गेल्यावर हे मला कच्चं मडकं का बरं म्हणतात? मग देव म्हणतो, एवढं मोठे संत तुला कच्चं मडकं म्हणतात म्हटल्यावर तुझ्यात काहीतरी कमी असणार. मग देव म्हणतो, थांब, आता मी पण तुझी परीक्षा घेतो. मग नामदेवराय म्हणतात, ठीक आहे. नामदेवराय घरी जातात. काही दिवसांनी देव नामदेवरायांच्या घरी कुत्रा बनवून येतो. नामदेव महाराज जेवत होते आणि देव कुत्र्याच्या रूपात येऊन नामदेवरायांच्या ताटातील चपाती पळवतो. आणि चपाती पळवल्याच्या नंतर नामदेवराय देवाच्या मागे काठी घेऊन पळतात आणि देवाच्या मागे काठी घेऊन पळत असताना ते चुकून जातात, पुन्हा मागे येतात. दुसऱ्या दिवशी देवाकडे जातात. मग देव म्हणतो, का रे, मी काल तुझी परीक्षा घेतली, तुला कळलं का? नामदेवराय म्हणतात, नाही कळलं, तू आलाच नाही. मग देव म्हणतात, तुला फक्त माझं सगुण रूप कळतं, निर्गुण रूप कळत नाही. मग नामदेवराय म्हणतात, हे कळून घेण्यासाठी मी काय करू? देव म्हणतो, तू गुरु कर. नामदेवराय म्हणतात, मी गुरु कुणाला करू? देव म्हणतो, तू विसोबा खेचरला गुरु कर. मग नामदेवराय लगेच विचारत विसोबा खेचर यांचं नाव विचारत औंधा नागनाथला जातात. औंधा नागनाथच्या मंदिरात जातात. आणि मंदिरात गेल्याच्या नंतर ते बघतात तर काय, विसोबा खेचर हे तर नागनाथाच्या पिंडीवर पाय ठेवून उभे होते. मग त्यांना राग आला. ते नामदेवराय त्या विसोबा खेचरांना म्हणले, अहो, मी तर तुम्हाला गुरु करायला आलो होतो, तुम्ही तर नागनाथाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलात. मग विसोबा खेचर म्हणतात, काय करू, म्हातारा झाले, पाय उचलत नाही, उचलून ठेव. मग नामदेवराय लगेच त्यांच्यापाशी जातात, त्यांचा पाय धरतात आणि दुसरीकडे उचलून ठेवतात की तिथे एक पिंड तयार होते.
परत दुसरीकडे उचलून ठेवायला गेलं की तिथे एक पिंड तयार होते. मग शेवटी नामदेवराय विठोबा खिचरांना शरण जातात. मग विठोबा खिचर त्यांना आपला शिष्य म्हणून पत्करतात. मग काही दिवस उलटल्याच्या नंतर देवाला वाटतं की खूप दिवस झाले, आपण याला गुरु करायला सांगितलं, यांनी गुरु सुद्धा केलाय, तर पुन्हा याची परीक्षा घ्यायला हवी. देव पुन्हा नामदेवरायांच्या घरी नामदेवराय जेवत असताना कुत्र्याच्या रूपात येतो. कुत्र्याच्या रूपात आल्याच्या नंतर देव नामदेवरायांच्या ताटातील पुन्हा चपाती पळवतो. आणि चपाती पळवल्यानंतर नामदेवराय मागच्या वेळी जसे काठी घेऊन पळाले होते तशी ह्यावेळी काठी नाही घेतली, तुपाची वाटी घेऊन पळाले. देवाला म्हणले, देवा थांब, नुसती चपाती खाऊ नको, पोट दुखेल, त्याच्या संग तूप पण खा. म्हणजे याचा असा अर्थ आहे की गुरु केल्याशिवाय देव कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरु करणं हा आपल्या सर्वांना का भाग आहे? आपल्या सर्वांमध्ये एक भवरूपी रोग असा जागृत झालेला आहे. एकदा काय होतं, एक खूप मोठा श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्या खूप सारी धनदौलत होती, पुत्र होता, खूप त्याला मान सन्मान होता, त्याला खूप सुख तो खूप सुखात होता. पण त्याला त्या सुखाचा उपभोग घेता येत नव्हता. कारण की त्याला एक पोटाचा खूप मोठा आजार होता. त्याच्या पोटात खूप मोठा असा गोळा आला होता आणि त्याच्यामुळे त्याला काहीच खाता येत नव्हतं. आणि जरी त्याने खाल्लं तरी ते सगळं बाहेर पडायचं आणि त्याला अजून जास्त त्रास व्हायचा. मग तो खूप साऱ्या वैद्यांना त्याने विचारलं तरी त्याला काही फरक पडला नाही. एकदा काय झालं, त्यांच्या शहरात खूप मोठा आणि दयाळू असा वैद्य आला आणि त्याने खूप काही लोकांचे खूप आगळे वेगळे खूप मोठे मोठे आजार जे होते ते बरे केले. आणि आजार बरे केल्याच्या नंतर त्या श्रीमंत व्यक्तीला ते कळालं, त्या वैद्याचं नाव कळालं. श्रीमंत व्यक्ती लगेच त्या वैद्याकडे गेला आणि त्याच्यासारखेच अजून काही खूप सारे लोक तिथे त्या वैद्याजवळ आलेले होते. मग तो श्रीमंत गृहस्थ असा लाईनीत उभा राहतो. मग वैद्य प्रत्येकाला त्याचं नाव आणि आजार काय तर विचारतात आणि प्रत्येकाला विचारून झाल्याच्या नंतर बाहेर पाठवतात. सर्वांना बसायला सांगतात आणि सगळ्यांचं विचारून झाल्याच्या नंतर सगळे बाहेर जाऊन बसतात. वैद्य बाहेर येतात आणि त्यांना म्हणतात, तुमच्या सर्वांचे आजार मला हे कळलेले आहेत, पण जे सर्व तुमचे आजार आहेत त्यांची माझ्याकडे औषधे नाही आहेत. मग तुम्ही काय करा, मी तुम्हाला जंगलात घेऊन जातो आणि प्रत्येक ज्या झाडाचं जे मी नाव सांगेल आणि त्याचं जे उपयोग सांगेल त्याला जे पाहिजे असेल त्यांनी ते घेऊन जा. मग तो श्रीमंत गृहस्थ त्या वैद्याची काठी आणि तो काय झाडाचं काय नाव घेतोय आणि त्याचा काय उपयोग सांगतोय याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष गेलं. खूप काही जण निघून गेले, त्या श्रीमंत गृहस्थाच्या आजाराचं काही नाव आलं नाही. मग असाच वैद्य पुढे चालत त्या श्रीमंत गृहस्थाच्या आजाराचं नाव घेतलं आणि त्या श्रीमंत गृहस्थाने लगेच जाऊन ती वनौषधी उचलली, ती तोडली आणि वैद्याने ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे घेतली आणि काही दिवसांनी त्याचा तो रोग बरा झाला. या दृष्टांत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गुरु केल्याशिवाय, वैद्य म्हणजे गुरु, जो श्रीमंत गृहस्थ होता तो म्हणजे आपण जीव सजीव, आणि जो रोग होता तो बहुरूपी रोग, आणि हा रोग दूर करण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर आज आपण शिर्डीला साईबाबाकडे चाललो. खरं तर या साईबाबाचं खूप खूप मोठं महात्म्य आहे. साईबाबांचा अवतार हा शिर्डीतील एका कडुलिंबाच्या खाली साईबाबा प्रकट झाले आणि साईबाबा प्रकट झाल्याच्या नंतर खूप काही असं तरुण, खूप तपस्वी असं त्यांचा तो चेहरा सर्व शिर्डीवासियांना त्यांचं काही कळालंच नाही. शिर्डीवासियांना त्या बालकाकडे बघून खूप आनंद व्हायचा, पण त्याची काही माहिती विचारायला जाऊ शकत नव्हते. तो बालक सारखा तपातच मग्न असायचा. मग एकदा काय झालं, एका शिर्डीवासियाच्या अंगात मार्तंड खंडोबाचं वारं आलं. खंडोबाचं वारं आल्याच्या नंतर शिर्डीवासियांनी त्या खंडोबाच्या वारं आलेल्या माणसाला विचारलं
हा जो मुलगा आहे तो कुठून आलाय. मग तो त्या खंडोबा देव म्हणतो की मी जिथे सांगेल तिथे तुम्ही खणा. मग ते लगेच शिर्डी वासी सगळे कुदळ बिदळ घेऊन जातात त्या लिंबाखाली, खोदतात तिथे. आणि तिथे खोदतात तर काय बघतात, तिथे त्या लिंबाच्या खाली खोदल्याच्या नंतर एक गुहा होती आणि त्या गुफेच्या खाली एक खूप मोठी समई तेवत होती. मग शिर्डीवासियांनी साईबाबांना विचारलं, का हो तुम्ही इथे का बरं बसलात. तर साईबाबा सांगतात, ही माझ्या गुरुची जागा होती आणि ही मला अतिप्रिय आहे म्हणून मी इथं मी तपस्या करत आहे. मग असे हे साईबाबा लिंबाखाली तपस्या करत होते. खूप मोठे हे महात्मे, संत महात्मे हे खूप मोठे असतात, देवाचाच अवतार असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव हो या गुरु. देव हाच गुरुचा अवतार घेऊन या भूतळावर येत असतो. मग हे साईबाबा काही दिवसांनी काय होतं, एकदा एक खूप मोठा व्यापारी होता आणि तो व्यापारी खूप आनंदी होता आणि त्याच्याकडे खूप छान घोडी होती आणि त्याच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम तो त्या घोडीला करायचा. एके दिवशी काय झालं, त्याची घोडीच हरवली, घोडी गायब झाली. मग त्याला चिंता वाटू लागली. त्याने खूप काही दिवस ती घोडी सापडली पण त्याला काही सापडलीच नाही. मग तो असा सापडत संभाजीनगर मधून पाथर्डी मार्गे असा शिर्डीकडे आला आणि तिथे साईबाबा बसले होते. आणि साईबाबा बसल्याच्या नंतर असंच त्यांच्या इथं गोष्टी चालू झाल्या. मग त्यांना विचारता साईबाबांनी विचारलं, तू इथे का रे आला. मग तो व्यापारी म्हणतो, बाबा माझी खूप लाडकी जी घोडी होती ना ती हरवलेली आहे, ती सापडत नाहीये. मग बाबा म्हणतात, अरे वेड्या, एवढं कशाला सापडतो, ती बघ ती टेकडी आहे ना, त्या टेकडीच्या पलीकडे जाऊन बघ, तुला ती सापडेल. तो जो व्यापारी होता तो टेकडीच्या पलीकडे जातो आणि येताना डोळ्यात अश्रूच घेऊन येतो की बघतो तर एवढा साधा मानवी दिसतो हा, पण यांनी सांगितलं तर लगेच मला तिथे घोडी सापडली. म्हणजे संतांचा असा महिमाच खूप अपार असतो की त्यांना अंतर्ज्ञानच असतं. म्हणायला झालं तर अंतर्ज्ञानच असतं. एकदा काय झालं, दिवाळीचा सण होता. शिर्डीत खूप मोठा दीपोत्सव होता आणि दीपोत्सव असल्या कारणाने साईबाबा प्रत्येक दुकानदाराच्या इथं जायचे आणि तेल घेऊन यायचे. मग असं दुकानदारांनी काय केलं, सगळ्या दुकानदारांनी सभा भरवली. म्हणले की हे बाबा आपल्याकडून रोज तेल घेऊन जातात, आपण कशाला आता यांना तेल द्यायचं. सर्वांनी ठरवलं की बाबांना तेल द्यायचं नाही. मग सर्वांनी असं ठरवल्याच्या नंतर संध्याकाळी बाबा आले, दुकानदाराकडे तेल मागू लागले. दुकानदार म्हटले, नाही तेल नाही देणार. कुठे गेले, सगळे दुकानदार असेच म्हणू लागले. मग साईबाबा म्हटले, जाऊ दे काही नाही. मग साईबाबा पुन्हा शिर्डीत त्यांच्या निवासस्थानी आले आणि तिथे आल्याच्या नंतर ते सर्व त्यांच्या शेजारी जे असलेले शिर्डीवासी त्यांना साईबाबा म्हणतात, चला लवकर पंत्या लावून घ्या, आपल्याला दीपोत्सव करायचा आहे, आज खूप मोठा दीपोत्सव करायचा आहे. मग ते जे दुकानदार होते ते साईबाबांची फजिती बघण्यासाठी तिथे उभेच होते. मग त्यांनी काय केलं, साईबाबांनी सर्वांना दिवे ठेवण्यास सांगितले आणि तिथे जे रांजण होतं त्या रांजणात थंड पाणी होतं. ते थंड पाणी साईबाबांनी घेतलं आणि प्रत्येक पंतीत ओतलं. मग पंतीत ओतल्याच्या नंतर काय चमत्कार झाला, सर्व दिवे पेटू लागले ना, सर्व दिवे पेटू लागले. आणि सर्व दिवे पेटल्याच्या नंतर मग जे दुकानदार होते ते साईबाबाला शरण गेले. बाबांना म्हणले, बाबा आमचं चुकलं, बाबा आम्हाला क्षमा करा. बाबा म्हटले, काही नाही बाळांनो, तुम्हाला माझी जी गोष्ट करून घ्यायची होती ती तुम्ही करून घेतली. मला हा चमत्कार करायचा नव्हता पण तुमच्यामुळे मला हा चमत्कार करावा लागला. म्हणजे संत हे उगीचच नाही चमत्कार करेल, त्यांना काहीतरी कारण पडतं, त्याच्यामुळे त्यांना हा चमत्कार करावा लागतो. मग त्यांनी जसे दिवे पेटवले, त्यांना सुद्धा हे दिवे पेटवायच्या मागे आपल्याला खूप मोठी अशी कहाणी आहे. आणि ते जसे त्या व्यापाऱ्याला जशी घोडी सापडून दिली, ती घोडी अशी तशी त्यांना सापडली नसती ना. श्री गुरु सारिका हस्तापाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरु असल्यामुळे त्या माणसाने थोड्या वेळात साईबाबांना गुरु म्हणून असं पत्करलं, त्याच्यामुळे त्याला त्या
त्याच्या हितापर्यंत पोहोचता आलं. त्याला जी गोष्ट पाहिजे होती ती त्याला मिळाली. मग असे आपले साईबाबा यांच्याकडे आपण चाललेले आहोत आणि दरवर्षीप्रमाणे चालत जाणारी आपली ही पायदिंडी. आमचे गुरुवर्य नाना महाराज असतील, रसा सर असतील, रसा मॅडम असतील, यांच्या सहकार्याने चालू आहे. आणि त्याच्यामुळे आणि वर्षानुवर्ष ही खूप मोठी दिंडी चालू आहे. याबद्दल मी यांचा आभारी मानतो. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 साईबाबा असं सांगतात, सबका मालिक एक, सबका मालिक एक. आता कसं झालंय, हिंदू आणि मुस्लिम हे धर्म वेगळे झाले हे साईबाबांना कळालं होतं, हे होणार आहे. म्हणून साईबाबांनी तेव्हाच सांगितलं होतं सबका मालिक एक. म्हणून सबका मालिक एक असं आपण म्हणतो, तरी आजपर्यंत त्याच्यात काहीच सुधारणा होत नाही, काहीच सुधारणा होत नाही. मग काय करावं? हे जे जातीभेद आहे, हे जातीभेदाचं कार्य, जे जातीभेद कार्य निर्मूलन करायला हवं. जातीभेद ठेवायलाच नाही, ठेवायलाच नाही पाहिजे. ही जातीभेदीमुळे खूप काही तंटे होतात, खूप काही वाद होतात. त्याच्यामुळे तेव्हाच साईबाबांना कळलं होतं सबका मालिक एक. म्हणून साईबाबा तेव्हाच म्हटले होते विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. साईबाबा जसं म्हणतात सबका मालिक एक, मग एकच मालिक त्यांनी सांगितलं आहे. मग आपण रोजची दिवसाची भक्ती का बरं बदलतो? समजा सोमवार आला की महादेवाकडे जातो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः हर हर भोले नमः शिवाय. मंगळवार आला की पुन्हा भक्ती बदलते. मंगळवार आला की देवीकडे जातो, बुधवार आला की विठ्ठलाकडे. विठ्ठल माझा माझा, माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा, 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 माझा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, 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 माझा.
देवाला भेटतो. गुरुवार आला की भक्ती बदलते, शुक्रवार आला की पुन्हा देवीकडे जातो, शनिवार आला की शरण शरण हनुमंता आणि रविवार आला की खंडोबाकडे जातो. अशी आपली रोजची भक्ती बदलत असते. साईबाबांनी कसं सांगितलंय, सबका मालिक एक. मग आपण ते काय ऐकत नाही. एकनाथ महाराज सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही